हाय, हॅलो, नमस्ते. तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा. तर चला तर मग स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप सर्वजण मजेत असणार. तर माझी आता इथे धावपळ चालू आहे, भांडी वगैरे जरा भराभर घासण्याची. कारणच तसं आहे, कारण मला जायचं आहे आज वेदांच्या स्कूलमध्ये ओपन हाऊसला. तर त्याच्या स्कूलमध्ये ओपन हाऊस आहे आज, तर मग तिकडे जायचं आहे. आणि माझ्याकडनं ना एवढा घाई गडबडीत इतका मोठा गोंधळ होऊन गेला आहे, तो पुढे सांगतेच मी तुम्हाला. तो गोंधळ असा की हे जे अर्धा लिटर दूध दिसतंय तुम्हाला, तर त्या अर्धा लिटर दूधमध्ये ही जी भाजी ना ती सांडून गेली माझ्याकडून. ती सांडली कशी की ह्या झाकणावरती ती भाजी ठेवली आणि ती अशी कलंडून गेली त्यामध्ये. तर मग त्यामुळे माझा दुधाचा सगळा असा तरंग आली आहे दुधावरती. आता बघूया दुधाचं मला काय करता येईल ते. आता आल्यानंतर निवांतच त्याचं काहीतरी डोकं लावते त्याचं आणि बनवते. तर किचन ओटा वगैरे फक्त साफ करून घेते, धुतला वगैरे नाही. कारण आल्यानंतर वेदांतला पुन्हा मला गरम गरम काहीतरी बनवून द्यावंच लागणार आहे, तेव्हा किचन ओटा परत खराब होणारच आहे. त्यामुळे मग फक्त साफ वगैरे करून घेतला आणि आता इकडे चालली माझी ओपन हाऊसला जाण्याची तयारी. तर ड्रेस वगैरे प्रेस वगैरे करून घेतला. कसं थोडं कपडे आणि व्यवस्थित कपडे घालून गेलं ना तर बरं असतं. नाहीतर मग आजकालची मुलं तर तुम्हाला माहितीच आहे, मम्मी हे काय घालून आली तू, साडीच घातली आणि हेच घातलं आणि तेच घातलं, असं आजकालच्या मुलांचं तर तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे म्हटलं चला जरा प्रेस वगैरे करून घ्या ड्रेसला आणि मग तसं ड्रेस घालून जाऊया. आणि तुम्हाला जर थंबनेलवरून म्हणजे थंबनेल बघून तुम्ही जर माझा व्हिडिओ बघायला आला असतील ना, तर थंबनेलवर मी दिले असं की आज खूप गडबड गोंधळ झाला आहे. आज का असं गोंधळ झाला नाही का? तर पहिला गोंधळ तर तुम्ही बघितला किती मोठी चुकी झाली माझ्याकडून की एवढ्या मोठ्या दुधामध्ये भाजी सांडून गेली. मला पण समजायला हवं होतं ना की दुधाच्या भांड्यावर कोण भाजी ठेवतं, पण मला खरंच नाही कळालं. ती खरंच माझ्याकडनं चुकी झाली आणि आता त्या दुधाचं मला आल्यानंतर बघावं लागेल काय करायचं आहे काय नाही ते. तर चला आता मी इथे पटापट रेडी होऊन घेते, कारण की ओपन हाऊस बरोबरच आहे ना पॅरेंट्स मीटिंग पण आहे. तर त्या मीटिंग मला अटेंड करायचीच आहे कोणत्या कंडिशनमध्ये. तर मी पटपट आवरून घेते आणि मग नंतर देवाच्या पण पाया पडून घेते. सकाळीच देवपूजा वगैरे झाली होती, पण मी निघताना कधी पण देवाच्या स्वामींच्या पाया पडत असते, स्वामी समर्थांच्या. कुठे पण निघताना की स्वामी चला माझ्यासोबत, नाही का? असं नाही आहे की काही महत्त्वाचंच काम आहे आणि तेव्हाच मग देवाच्या पाया पडायच्या आणि तेव्हा मी त्या महत्त्वाच्या कामाला चालली आहे मग माझं ते काम सक्सेस होऊ दे किंवा काय, अशातला भाग नाही आहे. कधीही बाहेर निघताना देवाच्या पाया पडूनच निघायचं. तर चला आता इथे मी स्कार्फ वगैरे बांधून रेडी झाली आहे. ऊन खूप आहे ना, प्रचंड ऊन आहे बाहेर, तर मग मी स्कार्फ बांधल्याशिवाय बाहेर निघत नाही. आणि त्यानंतर मग वॉलेटमध्ये पैसे वगैरे पण चेक करून घेते. कसं ऑटोने जायचं आहे मला, आहो नाही येत सोबत, तर मग रिक्षावाल्याला पैसे द्यायचं सुट्टी वगैरे आहे की नाही ते पण चेक करून घेतलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे सिलेंडरचं रेग्युलेटर बंद करून टाकलं, कारण ते सर्वात महत्त्वाचं आहे, ते कधीच विसरायचं नसतं. त्यानंतर मी आली आहे माझ्या सोसायटीच्या बाहेर. हा सोसायटीचा परिसर आहे. तर मैत्रीण पण माझ्यासोबतच येणार होती, कारण तिचा मुलगा पण वेदांच्या स्कूलला आहे. तर म्हटलं चला दोघी पण सोबतच जाऊया ओपन हाऊसला. तर मग आम्हाला इथून आता रिक्षा वगैरे धरावी लागते. तर मग आता रिक्षा भेटली आम्हाला, निघतोय आता आम्ही. तर पुढे काय गोंधळ झाला ते तुमच्यासोबत आता मी शेअर करते. तर दुसरा गोंधळ म्हणजे असा की आम्ही ज्या ऑटोमध्ये बसलो होतो ना, तर त्या ऑटोला थोडासा एका टू व्हीलरवाल्या दादाचा धक्का लागला. तर आता तुम्ही ते बघू शकताय ना की ट्रॅफिक किती आहे आणि रस्त्याचं काम चालू आहे, तर थोडाफार धक्का वगैरे तर लागूच शकतो ना. पण नाही, मी ज्या ऑटोला दादांच्या म्हणजे ऑटोमध्ये बसले होते ना, तर ते दादा खूप रूडली असे बोलत होते. मला खरंच नाही आवडलं त्यांचं बोलणं. त्यांनी समजून घ्यायला हवं होतं की रस्त्याचं काम चालू आहे, तर थोडीफार चूक माणसाकडनं होऊ शकते ना. तर मग तिथे त्यांनी खूप आमचा टाईम वेस्ट पण घालवला आणि मला खरंच त्यांचं वागणं नाही पटलं. तर आता मी आपल्या स्कूलला पोहोचलेली आहे. मी तिथे व्हिडिओ नाही शूट करू शकत, कारण तिथे अलाउड नाही आहे. तर तुम्हाला मी डायरेक्ट आता घरीच भेटते. 2 तासानंतर घरी आलो आणि मग आता मी तुम्हाला तिसरा गोंधळ सांगते. तिसरा प्रॉब्लेम असा सांगते की तुम्ही बघितलंच की ऑटोचा झाला होता ॲक्सिडेंट तर काही म्हणता येणार नाही. थोडंसं धक्का लागला होता, पण त्यावरून ऑटोवाल्या दादांनी खूपच मोठं म्हणजे असं खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट केला. त्यामुळे आम्हाला होत होता वेळ. मग आम्ही काय केलं की तिथून वॉकिंग डिस्टन्सवरच स्कूल होतं, तर मग आम्ही तिथून पायी निघालो. तुम्ही बघितलं तर ते पायी जाण्यामुळे मला पॅरेंट्स मीटिंगच अटेंड करायला मिळाली नाही. पॅरेंट्स मीटिंग ही ऑलरेडी होऊन गेलेली होती. मग फक्त ओपन हाऊसच मला मिळालं आणि पेपर वगैरे मला वेदांचे चेक करायला मिळाले. तर मला आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला हे पण सांगायचं आहे की मी आजच्या ओपन हाऊसमधून स्वतः काहीतरी शिकली आहे. आणि आपण मुलांवरती किती अभ्यासाचं बर्डन टाकतो, तर ते टाकायला नाही पाहिजे. तर यावर मला खरंच स्पेशली व्हिडिओ बनवायची इच्छा झाली आणि मी तो खरंच बनवणार आहे की मी काय शिकले
आजच्या ज्या अनुभवांवरून किंवा ओपन हाऊसवरून, तर ते मला तुमच्यासोबत नक्की शेअर करायला आवडेल. तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे कसं तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला मिळून जाईल. आणि बघा, तुम्हाला वाटत असेल त्याच्यामधून काही इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला मिळत असेल माहिती, तर ती तुमच्यासाठी चांगलीच आहे. तर चला, आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घेत राहा.